अध्यक्ष महोदय, निकृष्ट सोयाबीनचं जे बियाणं आहे यामुळे विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, गडचिरोली, आपला चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये या बियाणाचं उगवणच झालं नाही। इथे कृषी मंत्री महोदय आहेत, हे शेतकऱ्यांचं बियाणं न उगवल्यामुळे हा हंगाम आता धोक्यात आलाय। मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, तुमच्याकडे झाल्या असतील। हजारो शेतकरी या जेवढे हे सगळे कंपन्या आहेत या विशिष्ट वाण तयार करणाऱ्या, सोयाबीनचं वाण तयार करणाऱ्या, सीड तयार करणाऱ्या, यावर आता दुबार पेरणीचं संकट आलेलं अध्यक्ष महोदय। म्हणून माझी विनंती आहे की या संदर्भात लक्ष घातलं नाही तर हजारो शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागेल। या अकोला जिल्ह्यामध्ये 200हून अधिक शेतकऱ्यांनी आता तक्रार दिलेल्या आहेत। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही तक्रार प्राप्त झाली दिली गेली आहे। आतापर्यंत 25,000 हेक्टरहून अधिक सोयाबीनची पेरणी झाली होती अध्यक्ष महोदय। यातील ट्रुथफुल तसेच प्रमाणित बियाणासंदर्भात फार मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत। जर सरकारने लक्ष घातलं नाही तर शेतकरी उद्ध्वस्त होतील। म्हणून माझं स्थगन यासाठी आहे की आपण किमान या स्थगनाच्या माध्यमातून सरकारने या कंपन्यांवर योग्य कारवाई करावी। या बियाणे निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या, त्या बोगस कंपन्या हे जे काही बियाणं विकतात यातून शेतकऱ्यांना फार मोठ्या अडचणी निर्माण होतात। म्हणून लक्ष घालावं आणि मंत्री महोदयांना निर्देश द्यावेत की या संदर्भात त्यांनी काही उपाययोजना केली किंवा निवेदन करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय। ठीक आहे।